गुड इव्हनिंग स्टुडंट्स, ते एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज संगणकामधील वेगवेगळे घटक घेणार आहोत. त्यामधील प्रोसेसर हा घटक पाहत आहोत. ओके, पहा प्रोसेसर ज्याप्रमाणे मानवी शरीराचा ज्याप्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवतो तसंच प्रमाणे काय होतं, प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवतं. प्रोसेसर काय करतं, सर्व संगणकांच्या हालचालीवर लक्ष ठेवतं. मग बघा 8088 हा पीसीच्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर होय. 1960 बघा, प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात. प्रोसेसरला काय म्हणतात, मायक्रो प्रोसेसर म्हणतात, कारण तो लहान भागांनी अतिसूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनिक्स भागांनी बनलेला आहे. हा मदरबोर्ड वरच्या सॉकेटवर बसवला आहे. हा मदरबोर्ड कुठे बसवलेला आहे, वरच्या सॉकेटवर बसवलेला आहे. सिलिकॉन लेयर्सनी बनलेला असतो. यामध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिट व कंट्रोल युनिट आहे की प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होऊ नये याकरता त्याच्यावर हीट सिंक व काय केला जातो, फॅन लावला जातो. बघा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसं मानवी शरीरामध्ये मेंदू माणसावर काय करतो, कंट्रोल ठेवतो, तसं प्रोसेसर सुद्धा काय करतो, संगणकाच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवतो. हे मायक्रो प्रोसेसर आहे आणि प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. लक्षात ठेवायचंय, कारण तो काय करतो, लहान भागांनी अतिसूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनिक्सनी बनलेला आहे. आणि हा मदरबोर्ड वरच्या सॉकेटवर बसवलेला आहे आणि सिलिकॉन लेयर्सनी बनवलेला असतो. आता बघा, यामध्येच अर्थमॅटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट आहे आणि प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होऊ नये करता त्याच्यावर हीट सिंक काय लावलं जातं, हीट सिंक व फॅन लावला जातो. आता बघूयात, बघा 80 286 80 800 386 804 86 असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनीने बनवले. बघा, कोणी बनवलेले आहे, इंटेल कंपनीने बनवलेले आहे. आणि त्यानंतर कंपनीने पेटीएम नावाची सिरीज काढली. त्यात काय केलं, प्रोसेसरला त्याच्या स्पीडचे नाव देण्यात आले. प्रोसेसरला काय केलं, स्पीडचं नाव देण्यात आलं. आणि पेंटियम म्हणजे पॅन्टियम बरोबर, टू पेंटियम 3 अशा सध्या सर्वत्र संगणकामध्ये जास्तीत जास्त वापरला जाणारा पेंटियम 4 याला PIC देखील म्हणतात. आता बघा, पेंटियमची सुरुवात झाली तेव्हा त्याचा स्पीड काय होता, 60 MHz. काय होता, 60 MHz एवढा होता. आणि 2 GHz पेक्षा जास्त आहे. मग सध्या काय होतं, ड्युअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत. बरं का, याची काय होतं, विशिष्ट अशी आहे की ते बाकीच्या प्रोसेसर पेक्षा स्पीडने काम काय करतात. बघा, त्याशिवाय ते 2 प्रोसेसर असल्याने, लक्षात घ्या, हे 2 प्रोसेसर असल्याने एक खराब किंवा निकामी झाल्यामुळे दुसऱ्या प्रोसेसरवर पीसी सुरू राहू शकतो. म्हणजे बघा, दोन्ही म्हणजे एक जरी खराब झाला तरी दुसऱ्या ह्याच्यावर काय राहू शकतो, पीसी सुरू राहू शकतो. आता सेलिब्रन म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा सेकंड सारखा आहे, पण यात कॅचे मेमरी काय आहे, कमी आहे. ही जलद आणि कशी आहे, स्वस्त आहे. 2 गेज ते 3.8 गेज पर्यंत हा काय आहे, उपलब्ध आहे. आता बघा, कोप्रोसेसर म्हणजे काय, गणित किंवा अवघड अशी उदाहरणं सोडवण्यास कोप्रोसेसरमुळे काय होते, मदत होते. सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो प्रोसेसर आहेत. काय आहेत, बिल्ट इन मायक्रो प्रोसेसर आहेत. लक्षात घ्यायचंय, कोप्रोसेसर गणित किंवा अवघड घटक जे आहेत त्यांची उदाहरणे सोडवण्यासाठी कोप्रोसेसरचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं की सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये
काय झालेलं आहे, बिल्ट इन मायक्रो प्रोसेसर आहेत, लक्षात घ्या. यानंतर पुढे आहे मेमरी. काय आहे, मेमरी. आता मेमरी मध्ये म्हणजे बघा सीपीयू नंतर मेमरी म्हणजे मेमरी हा संगणकाचा काय आहे, महत्वाचा भाग आहे. काय आहे, संगणकाचा महत्वाचा भाग हा मेमरी आहे. मेमरी म्हणजे काय तर स्मरणशक्ती. मेमरी म्हणजे काय, स्मरणशक्ती, बरोबर. ही मेमरी सीपीयू मध्ये मदरबोर्डवर स्लॉट मध्ये लावली जाते. मदरबोर्डवर काय केली जाते, स्लॉट मध्ये लावली जाते, लक्षात घ्या. आणि या कम्प्युटरच्या मेमरीचे दोन भागात काय केलेले आहे, वर्गीकरण केले जाते. या दोन भागामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. त्याला रीड ओनली मेमरी म्हणलं जातं. बघा, जी मेमरी आहे ते सीपीयू मध्ये मदरबोर्ड मध्ये त्याचे स्लॉट पाडले जातात, त्याचं वर्गीकरण केलं जातं. बघा दोन आहेत, मग कोणकोणते, रॅन्डम ऍक्सेस मेमरी अँड रीड ओनली मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे रॅम आणि रीड ओनली मेमरी म्हणजे ROM. आता रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय, रॅम साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोग येते. काय होतं, रॅम साधारण काय करण्यासाठी उपयोगाला येतो, डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगाला येते. रॅम ही व्होल्टाईल आहे. रॅम काय आहे, व्होल्टाईल आहे. यामुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होऊन जातो. पीसी बंद केल्यावर काय होतं, डाटा नष्ट होतो. काय होतं, डाटा स्टोर करण्यासाठी रॅम उपलब्ध आहे. रॅम ही व्होलाटाईल आहे, यामुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होऊन जातो. रॅमचे बघा की दोन प्रकार आहे, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. स्टॅटिक रॅम अँड डायनामिक रॅम. डायनामिक रॅम, स्टॅटिक रॅम. एखादी माहिती भेटली की ती पीसी पर्यंत जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काय होते, तशीच राहते. त्याला 30 किंवा 72 पिन्स असतात. आणि या डायनामिक रॅमला डाटा मेंटेन करण्यासाठी कॉन्स्टंट म्हणजे रिफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलद गतीने होते. काय होतं, अतिशय जलद गतीने होते. याला 168 पिन्स असतात. त्याला किती पिन्स असतात, 168 पिन्स असतात. आणि ही रॅम स्टॅटिस्टिक रॅम पेक्षा जास्त काय होते, स्वस्त मिळते. जास्त काय मिळते, स्वस्त मिळते. आता बघूयात रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे काय तर नावामध्ये सांगितल्याप्रमाणे ही मेमरी फक्त वाचण्यासाठी असते. कशासाठी रीड ओनली मेमरी, फक्त वाचण्यासाठी. यात माहिती पुसता किंवा बदलता येत नाही. कम्प्युटर सुरू केला की बूट स्टार्टअप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किंवा नष्ट होत नाही. आता पहा DDR रॅम. अलीकडच्या काळात ह्या DDR रॅम खूप नावाजल्या आहेत. याचे कारण असं की ह्या मेमरीचा स्पीड बाकीच्या मेमरीपेक्षा काय असतो, डबल असतो. बाकीच्या मेमरीपेक्षा काय असतो, डबल असतो. आणि त्या कमीही त्या स्पीडने करतात. आता बघा श्रीराम पेक्षा या प्रकारच्या रॅम काय होतात, दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात. दुप्पट डाटा काय करत असतात, ट्रान्सफर करतात. शिवाय ह्या स्वस्तही आहेत. कशा आहेत, स्वस्त आहेत. बाकीच्या मेमरीपेक्षा याचा स्पीड कसा आहे, DDR 266 MHz पेक्षा काय आहे, जास्त आहे. आता पुढे बघूयात हार्ड डिस्क. काय आहे, हार्ड डिस्क म्हणजे एखादी वस्तू विकूही शकतो. बाजारात आलेल्या नवीन वस्तूची माहिती नेटमुळे काय होतं, आपल्यास बघायला मिळते, हो की नाही. मग इलेक्ट्रॉनिक्स कार्ड, डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता. आता यानंतर पाहूया सर्चिंग. यानंतर पाहूया काय, सर्चिंग म्हणजे एखाद्या विषयावर माहिती शोधणं असेल. इंटरनेटमुळे काय होतं, सोपं झालं आहे. जगातील कुठल्याही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती आपल्याला हवी असल्याने ती आपणास इंटरनेटमुळे काय होते, मिळू शकते. शिवाय ई बुक मध्ये कुठल्याही ग्रंथालयाचे बुक्स असतील, पुस्तके असतील तर आपणास नेटवर फ्री मध्ये वाचायला काय होतात,
भेटतात. शिवाय ऑनलाईन न्यूजही आपल्याला काय होत असतात, वाचायला भेटत असतात, हो की नाही. म्हणजे व्हिडिओद्वारे बघायला मिळतं. उदाहरणार्थ मला स्टार माझा चॅनल वेब असेल, पेजच्या तुमच्या स्क्रीनवर जर ओपन होतच, त्यात न्यूजच्या बातम्या संदर्भातील माहिती सुद्धा आपण काय करू शकतो, पाहू शकतो. आता मनोरंजन पाहूया. आता काय पाहायचं आहे आपल्याला, मनोरंजन पाहिजे आहे. या विषयावर सांगावं तेवढं काय आहे, कमी आहे. कारण या विषयावर इंटरनेटवर भरपूर माहितीचा काय आहे, खजाना आहे. आता बघा, संगीत असेल, चित्रपट असेल, मासिक असेल, तसेच आता ऑनलाईन चित्रपट ही आपण नेटवर काय करू शकतो, पाहू शकतो. आता सध्या ऑनलाईन गेम्स ही नेटवर उपलब्ध आहेत. काय आहे, ऑनलाईन गेम सुद्धा काय आहेत, नेटवर उपलब्ध आहेत. आता इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा काय आहेत, सारख्याच आहेत. या दोन्ही यंत्रणा काय आहेत, सारख्याच आहेत. मग जशा प्रकारे टेलिफोन असेल, टेलिफोनची केबल जोडलेली जाते. टेलिफोनची केबल काय केलेली असते, जोडलेली जाते. आता नंतर पाहूयात, तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. आता इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणकासोबत जोडले जातात, तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा काय बनतो, भाग बनतो. कारण त्यावेळेस आपण जगातील कुठलीही ठिकाणी नेट माध्यमातून काय करू शकतो, आपण जाऊ शकतो. गुगलचा अर्थ एकच आहे की अस इंटरनेटवरील साईट आहे की कुठल्याही देशामध्ये फोटो आपण काय करू शकतो, पाहू शकतो. इंटरनेट बरोबर जोडणी करण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स ISP हे आपल्याला इंटरनेट जोडणी करतं. काय करतं, इंटरनेट जोडणीसाठी म्हणजे काय देत असतं, तर ऍक्सेस देत असतं. काय देत असतो, ऍक्सेस देत असतो. आणि हा ऍक्सेस आपल्याला लोकल नेटवर्क माध्यमातून मिळतो. बघा, कोणत्या माध्यमातून, लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून असतो. म्हणजे बिनतारी म्हणजे वायरलेस कनेक्शन असेल, इंटरनेटचे मोडम मुळे मिळतो. आता इंटरनेट जर कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउझर असणे गरजेचं असतं. काय असतं, संगणक ब्राउझर. बघा लक्षात घ्या, इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी काय असतं, संगणक ब्राउझर काय असतं, महत्वाचे असते. लक्षात घ्या. आणि त्यात मायक्रोसॉफ्ट इंटरनेट, यात काय असतं, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट. लक्षात घ्या, हे खूप लोकप्रिय ब्राउझर आहे. हे काय आहे, लोकप्रिय ब्राउझर आहे. आणि संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउझर्स असतात. आणि वेबसाईटचे नाव किंवा URL म्हणजे इन्फॉर्म साठी एक्सप्रेस देते. काय देतं, एक्सप्रेस देते. आणि हा एक्सप्रेस लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून असतो. म्हणजे बिनतारी म्हणजेच काय असतं, वायरलेस कनेक्शन असतं. आणि इंटरनेटचं मॉडेम मुळे मिळतं. लक्षात घ्यायचंय. आणि इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी काय होतं, संगणक ब्राउझर असणं गरजेचं असतं. यात मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खूप लोकप्रिय ब्राउझर आहेत. संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम मध्ये हे ब्राउझर्स असतात. वेबसाईटचे नाव किंवा URL लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रिसोर्स लोकेटर्स माहिती काय असणं गरजेचं आहे. आता काय होतं, तर संगणकामधील डाटाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात येणाऱ्या नियमांना प्रोटोकॉल असं म्हणतात. काय म्हणतात, प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आणि HTTP हॅश हा सर्वसाधारण वापरात येणारा काय आहे, प्रोटोकॉल. तर .com म्हणजे काय होतं, कम्युनिकेशन्स. कम्युनिकेशन्स लक्षात घ्या, कम्युनिकेशन्स होय. त्याला .com ला काय म्हणलं जातं, कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय. म्हणजे आज आपण काय काय पाहिलं, तर स्टॅटिस्टिक रॅम, डायनामिक रॅम मधलं लक्षात आलं. स्टॅटिस्टिक रॅम आणि डायनामिक रॅम मध्ये जर एखादी माहिती भेटली की PC जोपर्यंत बंद होत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत आपला PC बंद होत नाही तोपर्यंत काय होतं, तसंच राहतं. मात्र 30 किंवा 72 काय असतात, त्याचे पिन्स असतात. आणि डायनामिक रॅम हा डाटा काय होतो, मेंटेन करण्यासाठी कॉन्स्टंट रिफ्रेशिंग लागतं. काय लागतं, कॉन्स्टंट रिफ्रेशिंग लागतं. आणि हे अतिशय जलद गतीने होते. आणि काय होतं, हे जलद गतीने होते. याला 168 काय असतात,
पिन्स असतात, 168 पिन्स असतात. आणि ही रॅम स्टॅटिस्टिक रॅम ही काय आहे, स्वस्त मिळते. बघा स्वस्त मिळणारी कोणती, रॅम रॅम. ओके. आता नंतर आपण पाहिलं रीड ओनली मेमरी. म्हणजे काय होतं, नावामधल्या सांगितल्याप्रमाणे मेमरी फक्त वाचण्यासाठी, रीड म्हणजे वाचन करणे, रीड ओनली मेमरी म्हणजे ही माहिती पुसता किंवा बदलता येत नाही. कम्प्युटर सुरू केला की बूट स्टार्ट ऍप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किंवा नष्ट होत नाही. त्याला रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि म्हणजेच रीड ओनली मेमरी, रीड ओनली मेमरी रॉम. आणि वरती बघा रॅन्डम ऍक्सेस मेमरी पाहिली. या रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये काय पाहिलं, डाटा स्टोअर करण्यासाठी उपयोगी येते. आणि रॅम काय आहे, व्होल्टाईल आहे की ज्यामुळे पीसी बंद केला की डाटा काय होऊ शकतो, नष्ट होतो. काय होतो, नष्ट होतो. आणि रॅमचे हे काय होतं, दोन प्रकार हे पडलेले आहे, स्टॅटिस्टिक रॅम आणि डायनामिक रॅम. डायनामिक रॅम, स्टॅटिस्टिक रॅम. ओके. तर एखादी माहिती भेटली की ती पीसी बंद होत नाही, तोपर्यंत ती काय होत असते, तशीच राहते. आणि त्याचे किती बनतात पिन्स, 30 किंवा 72 बनत असतात. लक्षात घ्या. सुरुवातीला म्हणजे ज्याप्रमाणे आपण मानवी शरीरामध्ये मेंदू माणसाला कंट्रोल ठेवतो, त्याच पद्धतीने प्रोसेसर काय करत असतं, संगणकाच्या सगळ्या हालचालींवर नियंत्रण ठेवत असतं, लक्ष ठेवत असतं. त्याला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. आणि तो सर्वात काय असतो, लहान भागांनी अतिसूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनिक्स भागांनी बनलेला आहे. हा मदरबोर्डच्या वरच्या सॉकेटवर बसवला आहे. कुठं बसलेला आहे, मदरबोर्डवरच्या सॉकेटनी बसवले आहे, सिलिकॉन लेयरनी बसवलेला आहे. यामध्येच अर्थमॅटिक लॉजिकल युनिट व कंट्रोल युनिट आहे. त्याचबरोबर प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होऊ नये म्हणून त्याच्यावर हीट सिंक व काय लावतात, फॅन लावला जातो. लक्षात घ्या. याच्यामध्ये पेंटियम 1, पेंटियम 2, पेंटियम 3 आणि सध्या सर्वत्र संगणकामध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम 4 याला PIV देखील म्हणतात. पेंटियमची सुरुवात झाली तेव्हाच त्याचा स्पीड म्हणजे 60 MHz एवढा होतो. आता 2 GHz पेक्षा जास्त आहे. आणि सध्या ड्युओ असेल, ड्युअल कोर प्रोसेसर असेल उपलब्ध आहे. याची काय होते तर विशिष्ट अशी माहिती आहे की बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीडने काय करतात, काम करतात. शिवाय 2 प्रोसेसर असल्याने बघा, शिवाय काय होतं, 2 प्रोसेसर असल्याने एक खराब किंवा निकामी झाल्यामुळे दुसऱ्या प्रोसेसरवर काय होतं, पीसी सुरू राहू शकतो. कळलं. सेलेरॉन मायक्रो प्रोसेसर हा 3 सेकंड सारखा आहे, पण यात कॅचे मेमरी कशी आहे, कमी आहे. याच्यात काय होतं, कॅचे मेमरी कशी राहते, कमी राहते. आणि हा जलद आणि स्वस्त आहे. हा कसा आहे, जलद आहे आणि कसा आहे, स्वस्त आहे. कमी किमतीमध्ये आपल्याला हा मिळून जातो आणि फास्ट आहे. लक्षात घ्या, फास्ट काम करतो तरी पण आपल्याला कमी ह्याच्यामध्ये काय होत असतो, आपल्याला उपलब्ध असतो. 2 GHz म्हणजे अँड ते 3.8 GHz पर्यंत हा उपलब्ध आहे. आता तो प्रोसेसर पाहिला तर गणित किंवा अवघड अशी उदाहरणं सोडवण्यासाठी प्रोसेसरमुळे मदत होते. सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो प्रोसेसर आहेत. मेमरी, लक्षात घ्या, मेमरी काय होतं, सीपीयू म्हणजे प्रोसेसर, नंतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग मानला जातो. लक्षात घ्या, मेमरी म्हणजे काय, स्मरणशक्ती, हो की नाही. म्हणजे मेमरी सीपीयू मध्ये काय केली जाते, मदरबोर्डवर स्लॉट मध्ये लावली जाते. आणि या मेमरीचे काय प्रकार पडतात बघितलेच आहेत आपण मगाशी, की रीड ओनली मेमरी अँड रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लक्षात घ्या. ओके. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात कोप्रोसेसर पाहिला, सीपीयू मधले हे पाहिले, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी, DDR रॅम म्हणजे DDR रॅम नावाजलेले आहेत बघा.
याचे कारण असं की मेमरीचा स्पीड बाकीच्या मेमरीपेक्षा कसा असतो, डबल असतो. कसा असतो, डबल असतो. आणि याचा स्पीड ते काय कमी ही या स्पीडने करतात त्याबरोबर. आणि एसडी रॅम पेक्षा या प्रकारचा रॅम काय असतो, दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात. काय करतात, दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात. शिवाय या स्वस्त आहेत बाकीच्या मेमरीपेक्षा. याचा स्पीड काय होतो, DDR 266 MHzच्या हार्ड डिस्कने वापरला जातो. लक्षात येतंय तुम्हाला की या पद्धतीने आपण काय करतो, तयार करतो. आता इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउझर असणं काय असतं, गरजेचं असतं. यात मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खूप लोकप्रिय ब्राउझर आहेत. संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम मध्ये काय असतात, हे ब्राउझर्स असतात. आणि रिसोर्स लोकेट्स माहिती असणं गरजेचं आहे. संगणकामध्ये जी डेटा असेल ची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात येणार आहे मला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. आणि HTTP हॅश हा सर्वसाधारण वापरात येणारा काय आहे, प्रोटोकॉल आहे. तर .com म्हणजे काय असणार आहे, कम्युनिकेशन. .com म्हणजे कम्युनिकेशन्स होय. या पद्धतीने आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. जे काही घेतलेलं आहे त्याचा सराव करायचा आहे, वाचन करायचं आहे. आणि हे संगणकाचं ज्ञान काय करायचं आहे, आपण वाढवायचं आहे. सर्वांच्या लक्षात आलेलंच असेल. ओके, थँक्यू.